दुसरा एम. हे काय आहे? एम 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 आहे. एम म्हणजे मोहन. आणि दुसरा एम? त्या माणसाबरोबर माझा नक्कीच काहीतरी संबंध आहे, पण काय आहे? तुम्ही का लावतात घरी? तुला कसं समजलं? सांग ना, तुला कसं समजलं? मला कसं समजलं ते जाऊ द्या, ते महत्वाचं नाहीये. पण मला आता दिसतंय की तुमच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले. म्हणजे हे सगळं काय चाललंय? तुम्ही मला कशा दिसता? तुमचं आणि माझं नेमकं नातं काय आहे? खूप प्रश्न तुमच्या मनात आहेत. हो, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की स्वेटरवर तो दुसरा एम आहे तो काय आहे? सांगतो. दुसरा एम म्हणजे मोन्या. मोन्या, मोन्या, तुला काय झोपेत चालायची सवय लागली का? काय चाललंय तुझं? झोपेत नव्हतो चालत शोभा. अरे मग इतक्या रात्री चौकात एकटाच काय बडबडतोयस? तुला काही वेड लागले का? नाही. तुझ्यामुळे माझी पण झोप मोड झाली. तू ये वर ये आधी. आणि झोप नसेल येत ना तर वर ये. हा, तुझ्यासाठी अंगाई गीत म्हणते मी. आलो शोभा. चल लवकर. आता कोणाला शोधतोयस? इकडे कुत्र पण नाहीये. वर ये.
चल ना घरात, आता काय बघतोस खाली? मोन्या, चल घरात. हा दुसरा एम कसला आहे? मोन्या, मोन्या, हो. ती वरती माळ्यावर नायलॉनची आराम खुर्ची आहे बघ, ती जरा काढ ना. कशाला शोभा? अरे कशाला काय, नाही ती वरती पडूनच आहे ना, काय उपयोग आहे तिचा? त्यापेक्षा आईला देते, आरामात बसेल जरा. मला सांगत होती त्या बेडवर आणि त्या खुर्चीवर बसून ना म्हणजे पाठ दुखते म्हणून. आराम खुर्चीत कशी मस्त पैकी बसेल. हा, जा काढ. हो. हा आई, आता यावरच बसत जा म्हणजे पाठ दुखीचा त्रास होणार नाही. मस्त आहे ना? काय ग? अरे मास्टर्या, हा किती धूळ आहे. आणि धुणीले माखलेल्या खुर्चीवर मी बसायचं का? जा तिकडे, मला नाही बसायचं या खुर्चीवर. अगं हे आई, काय काय एवढ्या वर्षा कारणावरनं तू रागवतेस? थांब ना, साफ करेल ना तो. हो ना, हो. साफ कर ना. हा? जा ना, कपडा घेऊन ये. हो. जा. हा, हो. कर साफ कर. नीट कर. हा, ते बघ तिकडे पण आहे बघ, तिकडे. अरे मास्टर्या, काय चाललंय तुझं? तू काय पहिल्यांदा आलास माझ्या घरात? हा, नाही इकडे तिकडे बघायला लागलेस म्हणून म्हटलं रे. ते मी अगं आई, तू घर इतकं छान ठेवलंयस ना, ते बघतोय तो, बाकी काही नाही. मग अगं मला टापटिपच राहायला आवडतं, म्हणतो रोज नीट साफसफाई करते. हो, म्हणून तर तुझी पाठ दुखते ना. कशाला करतेस गे एवढं काम, झेपत नाही तर? आता वय झालं तुझं. मी कुठे काय करते? काय म्हणालीस? हा? शोभे, खुर्ची काय मला नुसती दाखवायला आणलीये? मी बसू का नको त्याच्यावर? हा, बस बस बस. बसा ना. आपलं काय पण विचारत बस. हा, बस. सावकाश. सपाट टेक. कसं वाटतंय? छान वाटते ग, मस्त वाटते. आई, आजपासून ही खुर्ची तुझी. पण शोभे, हे जे नायलॉनचं कापड आहे ना, ते पाठीला टोचते बाई. म्हणजे नवीन कापड जर लावून दिलं तर बरं पडेल. मास्टर्या, हो. जमणार आहे का तुला? अगं का नाही, मी देते ना कापड बदलून तुला देते. अगं तू बोलतीयस, पण मास्टरच्या तोंडून एक शब्द पण निघत नाहीये. मला तर असं वाटतंय मास्टरच्या मनातच नाहीये मला खुर्ची द्यायची. अहो नाही, देतो ना, कापड बदलून देतो. बरं, अजून काही बघ, तुटलंय बिटलंय काय ते, म्हणजे हो, दुरुस्त बघूया. करताय. हो, बघूया, नीट बघूया. बघ. हा, बघ. उठ. हा, सावकाश. नाही ग, पाय बी बघ व्यवस्थित, नाही तर पडशील बिडशील. बाकी जरा कापडच बदलायला पाहिजे. हो ना, हो. खुर्चीला लावायला ना आपल्या घरी काही कापड आहे का बघूया. चल चालेल चालेल. चल ना, लक्ष कुठे आहे? चल. हो चल. आले ग. हा, ये. हा. हा. मोन्या, हो त्या खुर्चीला कापड शोध बाबा. हो, शोधूया ना, शोधूया आपण. मोन्या, हो. हे चालेल का? शोभा, शोभा हे नको. का? हे ड्रेस मटेरियल आहे, आमच्या बुटीकचं आहे. हे नको अगं, हे आराम खुर्चीला योग्य नाही कापड. शिवाय म्हाताऱ्या माणसाला बसायचं असेल ना त्यात, तर ते कापड थोडस असं जाड पाहिजे, म्हणजे आरामदायक पाहिजे. हे नाही चालणार. अरे देवा, तर असं कापड कुठे शोधायचं? बघूया ना, शोधूया आपण. ते टणकेत असेल का? काय माहित नाही. तुला कुठे काय माहित असतं? जा ते कपाटात बघ जा. हो.
हा, हे मस्त आहे, उबदार, छान, मऊ. हो ना? हे बघ, हे वापरूया. शोभा कुठं राहिली? एक कापड आणायला इतका वेळ लागतो का? तरी बरं नवरा बुटीक मध्ये काम करतो आणि तिला एक कापड मिळेना. लीलावती, मी काय करू का? तू काय करणार आहेस? काय नको? अरे हा, विसरलीस मी. तू काही करू शकतेस नाही का? मनात आणलं तर मला नवीन खुर्ची पण आणून देऊ शकतेस. मगाशी कुठे गेली होतीस तू? बाहेर जरा जास्तच फिरायला लागलीस हा? आणि हा, कोणी तुझ्या समोरून आलं ना, जरा बाजूला होत जा. ती आरपार निघून जातात तुझ्या. तुला माहिती नाही ही चाळीतली लोक कशी आहेत ते. जरा जरी त्यांना संशय आला ना, ते सगळी गडबड होईल. मी आणि थोडा वेळ जरी ह्या खुर्चीत बसले ना, माझ्या पाठीला ना फोड येतील बघ. मी नवीन कापड बसवून देऊ का? काय नको, आणि तू मध्ये पडू नकोस. मोहण्याचं काम आहे, त्यालाच करू दे. त्याला त्रास देण्यासाठीच तर करते ना मी हे सगळं. बघू ना कसं जमवतो ते, कुठून आणतो कापड. शोभा ऐक ना, ही गोधडी नको घेऊस. नाही नाही, मी हीच गोधडी वापरणार. शोभा प्लीज. अरे असं काय करतोय? ती खुर्चीची पाठ शिवायला तर वापरते ना मग. शोभा पण मी तुला दुसरं कापड देतो ना. अरे पण या गोधडीची कशाला घरात अडचण? ही गोधडी मी कोणाला तरी गिफ्ट म्हणून दिली. आता ही गोधडी आपली नाहीये, आपला अधिकार नाहीये. त्यांच्या परवानगीशिवाय ही गोधडी आता वापरणं योग्य नाही. शोभा, कोणाला दिली होती गिफ्ट? हा, बोल ना. भानूना ही गोधडी गिफ्ट म्हणून दिली मी. पाडलंस ते भानूचं नाव परत? तुला किती वेळा सांगितले माझ्या समोर त्या भानूचं नाव काढू नको म्हणून. आता तर मी ही गोधडी फाडणार. शोभा मी तुला हात जोडून विनंती करतो, प्लीज ही गोधडी घेऊ नकोस. ही त्यांची आहे, आपण नाही वापरू शकत. अरे मोन्या, भानूला विसर आता तू. कळलं ना, गेली ती. आणि तू हे गिफ्ट दिलं होतंस ना, मग घेऊन नाही का जायचंय? फडतोच गिफ्ट नेलं का? नाही ना, इथेच आहे ना. मला तर आता वाटत नाही ती परत ये. शोभा, भानू गेल्या नाहीयेत, भानू इथेच आहेत अजून. अरे काय बडबडतोयस तू वेड्यासारखा? तुझ्या या अशा वागण्यामुळे ना आईला बोलायला चान्स मिळतो. मला तर आता आईचंच बोलणं खरं वाटायला लागलंय. खरंच त्या भावनेने तुझ्यावर चेटूक केलंय. वेड्यासारखं बडबडतोयस. शोभा पण मी खरं बोलतोय, ऐक मला. मोन्या, मी तुझ्या पाया पडते. माझं ना डोकं दुखायला लागलंय त्या भानूचं नाव ऐकून. आता जर परत नाव काढलंस ना तुझ्या तोंडात ना, तर लक्षात ठेव, हाकलून दे तुला घराच्या बाहेर. हे घे, मी आईला बोलवायला जाते. तिला जर ही गोधडी आवडली तर हीच वापरायची. कळलं? ऐक एकदा सांगितलं ना, नाही म्हटलं तर नाही. तो मला माफ करा भानू, मी तुमची गोधडी नाही वाचवू शकलो. मी प्रयत्न केले पण हे काय आहे? ही आणखी एक गोष्ट आहे जी तुम्हाला आपल्या मैत्रीची आठवण करून देईल. ही माझ्या आईची गोधडी आहे. त्यावर तुम्ही ही साडी शिवून ही गोधडी दुरुस्त केली होती. मग ही गोधडी मी तुम्हाला गिफ्ट दिली होती आपल्या मैत्रीची आठवण म्हणून.
आणि तुम्ही विचारलत ना मला ते स्वेटरवर एम आणि एम, ते दुसऱ्या एमचा अर्थ काय? त्यातला एक एम म्हणजे मोहन आणि दुसरा एम म्हणजे मोहिनी. हे कसं शक्य आहे? मी तुला आधी कधी बघितलेलं आठवत नाहीये मला. आठवेल, हळू सगळं आठवेल. अगं मस्त गोधडी आहे ग, आवडेल तुला, ये. हा ही बघ, तू ही बघ, मस्त आहे ना, ही बघ. ती गोधडी? हा, ती काय गोधडी आहे का? अगं आई, मोहन्याच्या आईने शिवली होती, नंतर भानूने त्याला दुरुस्त करून घेतली. हो हा, छान आहे का? मस्त आहे. तुला आवडली? मग मौसू तुमदार आहे. मोन्या, ऐकलंस ना? हा शोभे, हीच गोधडी माझ्या खुर्चीला लावायची. हा हा. घे, कापायला घे, चल. हा? कापायला घे, चल चल लवकर जा. जा ना. आता त्रास होणार नाही ग तुझ्या पाठीला, आता कापायचं फक्त. मास्टर्या, नीट काप. हा हा. शोभे, आता माझ्याने ना जास्त वेळ उभं राहायला होत नाहीये ग. लवकर कापड लावून दे ना खुर्चीला. मोन्या, काप ना लवकर. काय करते हा? शोभा, ही गोधडी कापलीच जात नाहीये. अशी कशी कापली जात नाही? खरंच. काय नाही शोभे, त्याला गोधडी द्यायचीच नाहीये. सगळी नाटकं आहेत. अशी कशी देत नाही बघते ना मी. हा. ते बरं, टाकून टाक. शोभा, शोभा ना, ऐक मग. काप ना जोरात. अगं आई, हा. खरंच गोधडी कापली जात नाहीये. आणि इकडे बघू, शी कापली जात नाही. आओ. आओ, ऐका. शोभे, याला धार तरी आहे का? हा, ब्लेड, सुरी असं काहीतरी दुसरे घेऊन ये आणि काप. ओ, नको, ऐक. गोधडी कापणारच. हा. हा, हे बघ, सूर्य आहे. हा. हो, कापते. जरा जोर लाव ना. नाही कापत आहे. आणि इकडे कापत नाही. कैची घे. आई पण झालं तर कापायचेच. हा